नमस्कार मित्रांनो आपण केलेली ई पीक पाणी ही पूर्ण झाली का अर्धीच राहिली, तसंच आपण केलेली ई पीक पाणी ही बरोबर झाली आहे का, हे कसं बघायचं आहे तर ते आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, सर्वात प्रथम आपल्याला आपली ई पीक पाणी ही पाहण्यासाठी आपल्याला ई पीक पाणीचं जे ॲप्लिकेशन आहे तर हे ओपन करायचं आहे. हे ओपन केल्यानंतर इथं बोटाने आपल्याला साईडला दोनदा लोटायचं आहे. त्यानंतर इथं आपल्याला महसूल विभाग निवडायचा ऑप्शन येतो. तर मित्रांनो, त्या अगोदर एक गोष्ट इथं लक्षात घ्या, शेतकरी स्तरावरील कालावधी ई पीक पाणी जो करण्याचा कालावधी आहे खरीपचा, तर हा 1 ऑगस्ट ते 15 सप्टेंबर आहेत. ज्या शेतकऱ्यांनी अजूनपर्यंत आपल्या पिकाची ई पीक पाणी ही केलेली नाही, तर त्यांनी आपली ई पीक पाणी ही 15 सप्टेंबरपर्यंत करायची आहे. त्यानंतर आपल्याला ई पीक पाणी ही करता येणार नाही. तर मित्रांनो, इथं आपल्याला आपला महसूल विभाग हा निवडायचा आहे. जो काही आपला महसूल विभाग असेल तर तो इथं निवडून घ्यायचा आहे. त्यानंतर इथं बाणावरती क्लिक करायचं आहे. आता इथं आपल्याला 2 ऑप्शन आलेले आहेत. तर इथं शेतकरी म्हणून लॉग इन करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. आता इथं क्लिक केल्यानंतर इथं आपल्याला आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि पुढे जा या नावावरती क्लिक करायचं आहे. आता इथं तुम्ही 2 प्रकारे इथं तुमची ई पीक पाणी झालेली आहे का नाही हे चेक करू शकता. तर या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, जिथं तुम्ही ई पीक पाणी करण्यासाठी इथं ऑप्शन निवडला होता 2 नंबरचा, इथं पीक माहिती नोंदवा, तर तुम्हाला त्यावरती क्लिक करायचं आहे. आता इथं क्लिक केल्यानंतर याच्यासमोर बघा 2 नंबरला पुन्हा ऑप्शन आहे पिकाची माहिती पहा. तर व्यवस्थित बघा, इथं पिकाची माहिती पहा, तर तुम्हाला त्यावरती क्लिक करायचं आहे. आता इथं क्लिक केल्यानंतर इथं आता तुम्हाला तुमची संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे. इथं तुमचा जिल्हा कोणता आहे, तालुका कोणता आहे, गाव, खाते क्रमांक, गट नंबर, पीक कोणतं केलेलं आहे तुम्ही, तर ते सुद्धा इथं दाखवण्यात आलेलं आहे. आणि तुम्ही आतापर्यंत ई पीक पाणीसाठी किती क्षेत्र भरलेलं आहे तर ते सुद्धा इथं तुम्हाला दाखवण्यात आलेलं आहे. त्यानंतर तुम्ही हंगाम कोणतं निवडलेला आहे, त्यानंतर तुम्ही पेरणी केल्याचा दिनांक किती टाकलेला आहे, तर याची संपूर्ण माहिती तुम्हाला या ठिकाणी दाखवण्यात आलेली आहे. आणि म्हणजे तुमची इथं ई पीक पाणी जी आहे तर ही झालेली आहे. तसंच मित्रांनो, आता इथं जर तुमची ई पीक पाणी करून ही 24 ते 48 तास झालेले असतील आणि तुमची जर काही माहिती तुमच्याकडून भरताना चुकलेली असेल, तर तुम्हाला इथं दुरुस्तीचा ऑप्शन असतो. तुम्हाला जर तुमची ई पीक पाणीमध्ये काही दुरुस्त करायचं असेल तर तुम्ही करू शकता. परंतु तुम्हाला 24 ते 48 तासानंतर हा ऑप्शन ऑटोमॅटिकली जातो. म्हणजे तुमची ई पीक पाणी ही पूर्ण सबमिट झालेली असते, तर त्यामुळं इथं तो ऑप्शन राहत नाही. मग तुम्हाला जर तुमची काही माहिती चुकलेली असेल तर ती तुम्हाला इथं दुरुस्त करता येणार नाही. तुम्हाला जर काही माहिती दुरुस्त करायची असेल तर तुम्ही 24 ते 48 तासाच्या आतमध्ये इथं आपली माहिती जी काही चुकलेली आहे तर ती इथं आपल्याला दुरुस्त करायची आहे. आता त्यानंतर मित्रांनो, आपण पुन्हा इथं बघा खाली एक ऑप्शन देण्यात आलेला आहे, गावचे खातेदाराची पीक पाहणी. आता तुम्ही इथं क्लिक करून सुद्धा तुम्हाला तुमची ई पीक पाणी झालेली आहे का नाही हे तुम्ही इथं चेक करू शकता. आता इथं तुम्हाला तुमच्या संपूर्ण गावची यादी इथं दाखवली जाते. इथं संपूर्ण गावची यादी तुम्ही इथं बघू शकता. म्हणजे आपल्या गावामध्ये आतापर्यंत कोणी ई पीक पाणी केलेली आहे आणि कोणी केलेली नाही, तर याची संपूर्ण माहिती इथं दाखवण्यात येते. आता ज्यांची ई पीक पाणी झालेली आहे तर त्यांच्या नावावरती जो बॅकग्राऊंड आहे नावामागचा, तर तो हिरव्या कलरचा आहे आणि ज्यांची ई पीक पाणी झालेली नाही तर त्यांचा व्हाईट आहे. आणि ज्यांची ई पीक पाणी झालेली आहे तर त्यांच्यासमोर बघा इथं एक डोळ्याचा ऑप्शन आहे. तर तुम्ही त्यावरती जर क्लिक केलं तर इथं तुमची ई पीक पाणी मध्ये तुम्ही काय माहिती भरलेली आहे, ई पीक पाणी कधी केलेली आहे, तर याची संपूर्ण माहिती इथं दाखवण्यात येते. तुमचा मोबाईल नंबर, खाते क्रमांक, गट नंबर, तुम्ही पीक कोणतं केलेलं आहे आणि लागवडीचा दिनांक काय टाकलेला आहे, तर याची संपूर्ण माहिती तुम्ही आपल्या मोबाईलवरून अशा प्रकारे बघू शकता. तर मित्रांनो, तुम्हाला जर ई पीक पाणी आपली पूर्ण झालेली आहे का नाही हे कसं बघायचं आहे, जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.